Hello everyone, welcome back to the session Research Methodology. Myself, Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about meaning of research process and steps in research process. Today, we will start with meaning of research process. Research process is also called as research methodology. लक्षात घ्या रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे काय तर रिसर्चची प्रोसेस. This is a systematic process which is undertaken in order to study the research problem. ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे in order to study research problem and to arrive at certain firm conclusion. रिसर्च प्रॉब्लेमचा अभ्यास करण्यासाठी आणि सर्टन फर्म कन्क्लुजन वर येण्यासाठी ही प्रोसेस फॉलो केली जाते. एव्हरी रिसर्च प्रॉब्लेम इज युनिक अँड रिक्वायर्स अ स्पेशल एम्फासिस. प्रत्येक रिसर्च प्रॉब्लेम हा युनिक असतो, म्हणजे प्रत्येक समस्या वेगळी असते अँड रिक्वायर्स अ स्पेशल एम्फासिस अँड ट्रीटमेंट. त्याच्यावर खास असे प्रयत्न करणं, त्याला प्रत्येकाला वेगळी ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं. रिसर्च प्रोसेस कन्सिस्ट ऑफ सिक्वेन्स ऑफ स्टेप्स. रिसर्च प्रोसेस मध्ये स्टेप्स येतात दॅट हॅव टू बी अंडरटेकन व्हाईल अंडरटेकिंग रिसर्च प्रोजेक्ट. रिसर्च प्रोजेक्ट अंडरटेक करत असताना यू हॅव टू फॉलो सर्टन स्टेप्स. In short, research process includes series of steps which needs to be planned and performed in specific order. म्हणजे रिसर्च प्रोसेस मध्ये सिरीज ऑफ स्टेप्स येतात, म्हणजे अनेक स्टेप्स येतात विच नीड्स टू बी प्लान अँड परफॉर्म इन अ स्पेसिफिक ऑर्डर फॉर ऑर्डरली कम्प्लिशन ऑफ रिसर्च ऍक्टिव्हिटी. रिसर्च ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी these steps needs to be planned and perform in specific order. The term research is defined as an academic activity that involves identifying research problem, formulating a hypothesis, collecting and analyzing the data, and reaching a specific conclusion in form of solution of general theories. बघा रिसर्चचा इथे अर्थ सांगितला आहे ह्या डेफिनेशन मध्ये की ही एक अकॅडमिक ऍक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये आयडेंटिफाईंग रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे समस्या शोधून काढणं, अ हायपोथेसिस, फॉर्म्युलेटिंग अ हायपोथेसिस, एखादा हायपोथेसिस ठरवणं, त्याच्यानंतर कलेक्टिंग अँड अनालायझिंग डेटा, डेटा कलेक्ट करणं, त्याचं अनालिसिस करणं, रिचिंग ऍट स्पेसिफिक कन्क्लुजन इन फॉर्म ऑफ सोल्युशन और जनरल थिअरीज. म्हणजे या डेफिनेशन मध्ये रिसर्च प्रोसेसच्या सगळ्यात जवळजवळ स्टेप्स मुख्य स्टेप्स दिलेल्या आहेत. प्रॉब्लेम्स शोधणं, हायपोथेसिस आयडेंटिफाय करणं, त्याच्यानंतर म्हणजे फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस हायपोथेसिस गृहीत धरणं किंवा फॉर्म्युलेट करणं, त्याच्यानंतर डेटा कलेक्ट करणं, डेटाचं अनालिसिस करणं, अरायव्हिंग ऍट सर्टन कन्क्लुजन आणि त्या कन्क्लुजन वरनं एखाद्या समस्येवरचं समाधान, सोल्युशन टू द प्रॉब्लेम और जनरल थिअरी निर्माण करणं. ही जी सगळी प्रोसेस आहे इट इज अ रिसर्च प्रोसेस, इट इज अकॅडमिक ऍक्टिव्हिटी. In brief, if मार्केट रिसर्च प्रोसेस इन्व्हॉल्व्स समजा उदाहरणार्थ इथे सांगितलंय त्यांनी की समजा मार्केट रिसर्च करायचं असेल तर काय 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 स्टेप्स येतील. आयडेंटिफिकेशन ऑफ मार्केट प्रॉब्लेम म्हणजे मार्केटमधली समस्या कोणती आहे ती शोधणं, त्याच्यानंतर रिसर्च डिझाईन करणं, कलेक्शन ऑफ डेटा माहिती गोळा करणं, डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, ड्रॉइंग कन्क्लुजन अँड मेकिंग रिकमेंडेशन टू सॉल्व स्पेसिफिक मार्केट प्रॉब्लेम. म्हणजे एखाद्या मार्केटमध्ये रिसर्च करायचं असेल तर यू हॅव टू फाइंड आउट द प्रॉब्लेम, आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम, त्याच्यानंतर कलेक्टिंग डेटा, अनालिसिस ऑफ डेटा, interpretation of data,
drawing conclusion and making recommendation, सूचना करणं to solve specific market problem. It is a lengthy process, involves many steps which needs to be integrated properly. ही lengthy process आहे आणि ज्या योग्य रीतीने फॉलो कराव्या लागतात. A research project is conducted, channelized through several steps called research process. एखादा रिसर्च प्रोजेक्ट तुम्ही कंडक्ट करत असाल किंवा तर तो कंडक्ट करत असताना सेव्हरल स्टेज येतात, वेगवेगळ्या पायऱ्या येतात आणि त्याच पायऱ्यांना आपण रिसर्च प्रोसेस असं म्हणतो. व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्व इन दिस प्रोसेस आर इंटरवोवन इनटू इच अदर. एकमेकांवर अवलंबून असतात, म्हणजे ह्या स्टेप्स वेगवेगळ्या आहेत असं नाहीये, बट दे आर इंटरवोवन इच अदर, एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. in the sense that each step will have some influence on successive step. म्हणजे प्रत्येक अगोदरच्या स्टेपचा इन्फ्लुएन्स पुढच्या स्टेपवर असतो, परिणाम असतो. Thus the research procedure or research process means a sequence of steps to be taken to initiate and complete the entire research project. पूर्ण रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी हा sequence of steps to be taken is called research process. Now here we will see all 12 steps in research process. First one is selecting the research problem. Second, defining the research problem. Third, deciding objective of research. Fourth, review of literature. बघा पहिल्यांदा इथे काय म्हटलं की एखादी समस्या निवडणं, अनेक समस्या आपल्याला असतात, त्यातली एक समस्या निवडणं, त्या समस्या ती जी काय आहे ती ठरवणं, डिफायनिंग द रिसर्च प्रॉब्लेम. त्याच्यानंतर डिसाइडिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, कशासाठी आपण रिसर्च करणार आहोत त्याचे ऑब्जेक्टिव्ह ठरवणं. एकदा का समस्या निवडली, डिफाईन द प्रॉब्लेम, डेफिनेशन ऑफ प्रॉब्लेम झालं, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह कशासाठी आपण रिसर्च करणार आहोत हे ठरलं की रिव्ह्यू द लिटरेचर. रिव्ह्यू द लिटरेचर म्हणजे या समस्येवर यापूर्वी कोणी कोणी काम केलेलं आहे त्यांचे प्रबंध वाचणं, याला रिव्ह्यू द लिटरेचर असं म्हणतात. त्याच्यानंतर पाचवी स्टेप्स आहे फॉर्म्युलेटिंग द हायपोथेसिस. म्हणजे रिव्ह्यू लिटरेचर आपण त्या प्रॉब्लेम विषयी माहिती गोळा केल्यानंतर एक हायपोथेसिस फॉर्म्युलेट करणं, म्हणजे एक काहीतरी गृहीत धरणं की याचं उत्तर अमुक अमुक असेल. त्याच्यानंतर डिसाइडिंग द रिसर्च डिझाईन, आपल्याला रिसर्च कशा प्रकारे करायचं त्याचं डिझाईन ठरवणं. डिसाइडिंग द सॅम्पल डिझाईन, म्हणजे आता हे ती समस्या त्याविषयी माहिती गोळा करत असताना सॅम्पल आपण कुठून कुठून माहिती गोळा करणार आहोत ते ठरवणं. डेटा कलेक्शन करणं. 9वी स्टेप आहे प्रोसेसिंग डेटा, म्हणजे डेटा जो आहे त्याचं प्रोसेसिंग करणं. 10वी स्टेप आहे अनालायझिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, म्हणजे अनालिसिस करणं आणि त्याचा अर्थ काढणं. टेस्टिंग हायपोथेसिस, त्याच्यावरून हायपोथेसिस आपण जे गृहीत धरले होते ते टेस्ट करणं, ते बरोबर आहेत की चूक आहेत ते ठरवणं. आणि लास्ट आहे प्रिपरेशन ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. दीज आर ऑल 12 स्टेप्स इन रिसर्च प्रोसेस. We will discuss about each steps in detail in next slide. Now we will discuss about each steps in the research process. Selecting the research topic is the first and basic step in the research process. In business, research is possible in different aspects such as marketing, banking, insurance, transport, export, production, and so on. विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च मेथोडॉलॉजीचा अभ्यास करत असताना we will discuss about research related to business only. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे असं की व्यवसायाच्या विविध क्षेत्रामध्ये आपण रिसर्च करू शकतो. Researcher can undertake research project in any subject within the scope of business. Within a business subject, specific topic needs to be selected for research purpose.
व्यवसायात आपल्याला रिसर्च करायचा असेल तर वी हॅव टू सिलेक्ट स्पेसिफिक टॉपिक फॉर रिसर्च पर्पज. फॉर एक्झाम्पल, in the marketing area, research is possible as regards product, sales, pricing, consumer, promotion, media, advertising and so on. म्हणजे मार्केटिंग या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला रिसर्च करायचं असेल तर तुम्हाला प्रोडक्टवर रिसर्च करू शकता, त्या प्रोडक्टच्या विक्रीवर रिसर्च करू शकता, प्राइसिंग कसं केलं पाहिजे, कशा प्रकारे त्याची किंमत कमी होऊन प्रॉफिट कसं वाढवता येईल या विषयावर रिसर्च करू शकता, कन्झ्युमर ग्राहक कसे आहे या विषयावर करू शकता, प्रमोशन जाहिरात कशी करायची, मीडिया, ऍडव्हर्टायझिंग सो ऑन. म्हणजे एका मार्केटिंग मध्येच इतके विभाग येतात. In the field of marketing only, product research, pricing research, sales research, consumer research, motivation research, packing research, promotion research, media research, etc. are possible. Here, at the outset of researcher, outset, here at the outset, the researcher has to decide specific topic which he wants to undertake research project. रिसर्चरला एक स्पेसिफिक टॉपिक निवडावा लागतो ज्यावर त्याला रिसर्च प्रोजेक्ट करायचा आहे. ही हॅज टू सिंगल आउट स्पेसिफिक प्रॉब्लेम फॉर कंडक्ट ऑफ रिसर्च ऍक्टिव्हिटी or project. This is a primary decision which he has to taken in initial stage of research process. म्हणजे एका इनिशियल स्टेजला सुरुवातीला त्याला रिसर्च कशात करायचा आहे हे त्याला ठरवावं लागतं. द होल रिसर्च प्रोसेस विल मूव्ह अकॉर्डिंगली. आणि एकदा का तुम्ही सिलेक्शन केलं कशावर रिसर्च करायचंय, द होल रिसर्च प्रोसेस विल मूव्ह अकॉर्डिंगली. समटाइम्स sponsoring agency may be facing specific marketing problem and prefers researcher to study the problem in depth. Sponsoring agencies असतात त्यांना स्पेसिफिक प्रॉब्लेम फेस होतो आणि मग अशा वेळेला दे प्रिफर्स रिसर्चर टू स्टडी इन डेप्थ. रिसर्चर्सना ते भेटतात आणि त्यांनी सखोल अभ्यास करावा याविषयी त्यांना रिक्वेस्ट करतात. Here, the problem of sponsoring agency becomes topic of research. स्पॉन्सरिंग एजन्सी आहे तिची समस्या हा रिसर्चचा टॉपिक होतो. रिसर्चर सिलेक्ट दॅट प्रॉब्लेम ॲज अ रिसर्च टॉपिक अँड द होल रिसर्च प्रोसेस मूव्ज अराउंड द रिसर्च प्रॉब्लेम डिसाइडेड. म्हणजे तो टॉपिक निवडतो आणि सगळी रिसर्च प्रोसेस त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड मूव्ह करत म्हणजे प्रॉब्लेम भोवती फिरत राहते. इनिशियली रिसर्च टॉपिक इज जनरल अँड ब्रॉड इन नेचर. सुरुवातीला आपला जो टॉपिक असतो तो ब्रॉड असतो, मोठा असतो. ग्रॅज्युअली थ्रू अनालिसिस ऑफ सिच्युएशन इट बिकम्स नॅरो अँड स्पेसिफिक. ही जी समस्या मोठी असते हळूहळू म्हणजे तुम्ही जशी माहिती गोळा करता आणि अनालिसिस करायला लागता इट बिकम नॅरो अँड स्पेसिफिक. कारण का तर तुम्ही लक्षात घ्या एखादा विषय जरी निवडला त्या विषयाशी रिलेटेड सुद्धा रिसर्चचे खूप भाग असतात. मग यू हॅव टू नॅरो इट डाऊन. म्हणजे तुम्हाला ते छोटं करावं लागतं की आता एक मार्केटिंग समस्या धरली तर मार्केटिंग मध्ये सुद्धा खूप काही त्याचे वेगवेगळे पैलू असतात. मग यापैकी कोणत्या पैलूवर तुम्हाला रिसर्च करायचंय हे तुम्हाला ठरवावं लागतं आणि म्हणून हे नंतर ग्रॅज्युअली थ्रू अनालिसिस ऑफ सिच्युएशन इट बिकम्स नॅरो and specific. The next steps in research is defining the research problem. पुढची स्टेप आहे रिसर्च प्रॉब्लेम डिफाइन करणं. In this steps of research process, the researcher has to identify and define research problem which act as a base of the research project. बघा रिसर्चची समस्या निवडल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये यू हॅव टू डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्चर हॅज टू आयडेंटिफाय अँड डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. एकदा तुम्ही समस्या निवडलीत की समस्या डिफाईन करणं, काय समस्या आहे त्याची डेफिनेशन करणं आवश्यक आहे. द रिसर्चर हॅज टू आयडेंटिफाय अँड डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम विच ऍक्ट ॲज अ बेस ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. Problem formulation is major step in the research process. लक्षात घ्या प्रॉब्लेम
समस्या मांडणं ही रिसर्च प्रोसेसची एक मेन स्टेप आहे. रिसर्चर शुड हॅव क्लिअर अंडरस्टँडिंग अबाउट द रिसर्च प्रॉब्लेम. क्लिअर अंडरस्टँडिंग असायला लागतं त्याचं रिसर्च प्रॉब्लेमशी रिलेटेड. देअर शुड बी नो अँबिग्युटी रिगार्ड्स रिसर्च प्रॉब्लेम सिलेक्टेड. म्हणजे एकदा का तुम्ही प्रॉब्लेम निवडलात, समस्या निवडलीत, तर त्याविषयी तुमच्या मनात गोंधळ असता नये की या समस्येच्या कोणत्या पैलूचा मला अभ्यास करायचा आहे, हा की तो, असा गोंधळ असता नये. नॉर्मली देअर आर 2 टाइप्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. 2 प्रकारच्या रिसर्चच्या समस्या असतात. दोज विच रिलेट्स टू state of state of nature, those which relates to relationship between different variable. रिसर्च प्रॉब्लेम जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. स्टेट ऑफ नेचर्स म्हणजे सरळ एखादी समस्या, आणि दुसरी समस्या कोणती असते, विच रिलेट्स टू रिलेशनशिप बिटवीन डिफरंट व्हेरिएबल. म्हणजे 2 व्हेरिएबल्स असतात, जसं की ए आणि बी. तर ए चा परिणाम बी वर काय होतो, बी चा परिणाम ए वर काय होतो, म्हणजे रिलेशनशिप बिटवीन डिफरंट व्हेरिएबल, या प्रकारची समस्या असते. इनिशियली द रिसर्चर मे स्टेट द प्रॉब्लेम इन जनरल वे. In due course, he will resolve ambiguities and define the research problem precisely. म्हणजे सुरुवातीला रिसर्चर जो असतो तो रिसर्चची एखादी समस्या जनरल वे मध्ये मांडतो, आणि नंतर मग तो ती ज्यावेळेला रिसर्च प्रॉब्लेम डिफायनिंग करतो त्यावेळेला प्रिसाइसली थोडक्यात सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समजा मला रिसर्च करायचं आहे फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री इन कोकण. तर फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री इन कोकण असं जर मी म्हटलं, बघा माझ्या डोक्यात आहे की मला कोकणात चाललेल्या, कोकणातली जी फळं आहेत त्या फळांवरची फळ प्रक्रिया होते, तर त्यावर रिसर्च करायचंय. म्हणजे मला असं वाटतंय की अरे कोकणातली अनेक फळं फुकट जात आहेत आणि त्या सगळ्या फळांवर रिसर्च होत नाहीये, असं माझ्या मनात आहे. आणि मी ही समस्या निवडली. ही समस्या निवडल्यानंतर मला पुढे काय विचार करावा लागेल, की मला पहिल्यांदा कोकणात कोणती कोणती फळं होतात. तर काय फक्त आंबा होतो का? नाही. आंबा, नारळ, काजू, फणस, रत्तांबे, म्हणजे ही फळं ज्यांची आपण बागेतनं लागवड करतो, ही फळं झालीच. पण त्याचबरोबर कोकणात चिकू होतो, पेरू होतं, त्याच्यानंतर करवंद असतात, त्याच्यानंतर चारबोरं असतात, जांभळं आहेत, म्हणजे अशी असंख्य फळं आहेत. मग मला माझा रिसर्च प्रॉब्लेम जो आहे तो मला डिफाईन करावा लागेल, की अरे मला यातल्या कुठच्या फळांच्या प्रक्रियेविषयी अभ्यास करायचा आहे. त्यामुळे इनिशियली द रिसर्चर मे स्टेट द प्रॉब्लेम इन जनरल वे. In due course, he will resolve the ambiguity and define the research problem precisely. म्हणजे सुरुवातीला अरे मला फळांवर अभ्यास करायचा आहे, पण नंतर मला ठरवावं लागेल की इतकी फळं आहेत, त्यातल्या कुठच्या फळांच्या प्रक्रियेविषयी मला अभ्यास करायचा आहे. Precisely, I have to decide the problem. These facilitate appropriate data collection for solving the research problem. कारण का जसं मी म्हटलं की मला कोकणातल्या फळांवर प्रक्रिया जे उद्योग चालतात त्यावर रिसर्च करायचं आहे, असं जर मी म्हटलं तर काय होतं की मला कोणती फळं हे ठरवावं लागतं. आणि ती फळं मग त्याच्यानंतर समजा मी 1-2 फळं किंवा एकच फळ घेतलं तर मी प्रिसाइसली त्याच्यावर अभ्यास करते. आणि दिस फॅसिलिटेट ॲप्रोप्रिएट डेटा कलेक्शन, माहिती गोळा करते अँड सॉल्विंग द रिसर्च प्रॉब्लेम, आणि ती समस्या जी आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करते. जसं की असं माझ्या मनात आलं की अरे फणसावर आपल्याकडे प्रक्रिया होत नाही, का नाही होत? मी रिसर्च करायला सुरुवात केला. तर फणसच हा डोक्यात आल्यानंतर ज्यांच्याकडे फणस आहेत त्यांच्याकडे मी जाईन, माहिती गोळा करेन की तुम्ही का करत नाही, आणि त्याच्या समस्या गोळा करणं की अरे का फणसावर प्रक्रिया होत नाहीये आपल्याकडे असं. He will arrive at suitable conclusion and appropriate solution can be decided. म्हणजे अशा प्रकारे मी एक सुटेबल कन्क्लुजन काढेन आणि त्या सोल्युशन ठरवेन. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आता रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय? आता जसं की मी म्हटलं की अरे कोकणात समजा माझ्या डोक्यात आहे की फणसावर का प्रक्रिया होत नाही, ही माझी समस्या आहे. तर
मला काय करावं लागेल पहिल्यांदा मी एकदम प्रॉब्लेम डिफाईन केला. म्हणजे आधी सिलेक्टिंग रिसर्च प्रॉब्लेम की मला कोकणातल्या फळांविषयी अभ्यास करायचा आहे. मी डिफाईन केलं की मला फणसावर का प्रक्रिया होत नाही याची कारणं शोधायची. मग अशा वेळेला अं, मला शोधावं लागेल की अरे या याविषयी कोणी लिहिलंय का पूर्वी? म्हणजे पुस्तकं शोधावी लागतील, जर्नल्स, रिसर्च पेपर यात शोधावं लागेल आणि त्याच्यावरून मला म्हणजे ते वाचून बघावं लागेल की याच्यावर कोणी काम केलंय का? आणि केलं असेल तर त्यांनी कोणते व्ह्यूज दिलेत? त्यांनी कोणते व्ह्यूज दिलेत तर त्या व्ह्यूज मधनं त्यांनी कोणत्या व्ह्यूचा विचार केला नाहीये आणि ती व्ह्यू म्हणजे प्रत्यक्ष माझा प्रॉब्लेम असेल. तर त्यामुळे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर is useful to the researcher to specify research problem precisely. कारण का मी ठीक आहे असा प्रश्न म्हटला की अरे का फळ प्रक्रिया होत नाही, पण त्यावर ज्यांनी काम केलेलं असेल त्यांनी विविध पैलूंवर कदाचित विचार केलेला असेल, त्यातला कोणता पैलू त्यांचा सुटला तो मला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर काम करायचंय. म्हणजे रिसर्च प्रॉब्लेमवर ज्यांनी अगोदर काम केलं नाहीये त्या विषयावर करायचंय आणि ते करण्यासाठी आय हॅव टू रिव्ह्यू द लिटरेचर. द प्रॉब्लेम टू बी इन्व्हेस्टिगेटेड नीड्स टू बी डिफाईन क्लिअरली. जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर आपल्याला डिफाईन करावा लागतो, ठरवावा लागतो. The follow-up steps are undertaken as per the research problem decided. आणि त्याच्यानंतर फॉलोअप स्टेप्स घ्याव्या लागतात. सच स्टेप्स रिलेट्स टू रिसर्च डिझाईन, सॅम्पलिंग, कलेक्टिंग डेटा अँड सो ऑन. म्हणजे आता नंतरच्या स्टेप्स काय होतं की रिसर्च डिझाईन ठरवायचं असतं आपल्याला, सॅम्पल काय असतील, डेटा कलेक्शन कशा प्रकारे करायचंय ह्या इत्यादी स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागतात. थर्ड स्टेप आहे डिसाइडिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च. लक्षात घ्या कोणतंही रिसर्च करत असताना यू हॅव टू डिसाइड ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. आफ्टर deciding precisely the research problem for the purpose of study, researcher has to decide objective of research. This means that he wants to achieve through research what he wants to achieve through research. म्हणजे आता ऑब्जेक्टिव्ह ठरवणं म्हणजे काय, रिसर्च करून त्याला काय मिळवायचं आहे अँड द एक्सटेंट टू विच रिसर्च वर्क इज रिलेटेड. कुठपर्यंत रिसर्च वर्क इज रिलेटेड टू द ऑब्जेक्टिव्ह डिसाइडेड. म्हणजे माझे ऑब्जेक्टिव्ह ठरले आहेत तर माझं रिसर्चचं काम त्या ऑब्जेक्टिव्ह पर्यंत जातं की नाही. He has to state what he wants to achieve through the lengthy research process. एवढी lengthy research process करून what he want to achieve ते त्याला ठरवावं लागतं. Objective decided should be specific, measurable and so attainable. आता हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते स्पेसिफिक असायला हवेत, मेजरेबल मोजता येण्याजोगे असायला हवेत अँड अटेनेबल. म्हणजे समजा मी असं ठरवलं की मला सगळं जग सुखी करायचंय, हा स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह नाहीये किंवा मेजरेबल नाहीये. आता सुख कारण का ही प्रत्येकाच्या मानण्यावरची प्रक्रिया आहे. तर त्यामुळे द ऑब्जेक्टिव्ह शुड बी स्पेसिफिक, मेजरेबल अँड अटेनेबल. किंवा मी असं दुसरं म्हटलं की जगातली सगळी वाईट प्रवृत्ती मला नाहीशी करायची, पण हे असं अटेनेबल आहे का? तर आपल्याला जे पूर्ण करता येईल असे ऑब्जेक्टिव्ह असायला हवेत. द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह डिसाइडेड act as a guide to the researcher and helps him in maintaining a focus on the whole research project. लक्षात घ्या ऑब्जेक्टिव्ह हे रिसर्चर साठी गाईड म्हणून काम करतात आणि त्याचा होल फोकस ऑन रिसर्च प्रोजेक्ट हा या ऑब्जेक्टिव्ह मुळे राहतो. द ऑब्जेक्टिव्ह आर डायरेक्टली रिलेटेड टू द प्रॉब्लेम डिफाईन इन रिसर्च. It is necessary to decide ultimate and operational objective of marketing research. काय म्हटलं? It is necessary to decide ultimate and operational objective of marketing research. लक्षात घ्या मार्केटिंग रिसर्चचे अल्टिमेट आणि ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह ठरवणं फार महत्वाचं आहे. So students, today we have discussed about what is research process, steps in research process. In this lecture,
we have discussed about only 3 steps in research process, such as selecting research topic, second one defining research problem, and third one deciding the objective of research. In next lecture, we will discuss about remaining steps in research process. Till then, thank you and happy learning to you.